आणि दरम्यान अशोक खरात याला अटक केलेली असताना त्याच दिवशी कल्पना खरात हिच्या नावावरती जमीन झाल्यामुळे रजिस्ट्रेशन कार्यालयामधील अधिकारी आणि तहसीलदारांची चौकशी करण्याची गरज असल्याचं शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी सांगितलंय। त्याबरोबरच त्या जमिनीची ईडी चौकशी न झाल्यास उरणमध्ये आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय। याला ज्या दिवशी अटक करण्यात आली होती त्याच दिवशी त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावावरती उरण या ठिकाणची 20 गुंठे जमीन करण्यात आली होती। आपल्याबरोबर या ठिकाणी शेतकरी नेते आहेत राजाराम पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, 20 गुंठे जागा इथे का घेण्यात आली असेल? ज्या महसुली अधिकाऱ्यांनी उरणच्या ज्यांनी मदत केले त्यांचा मोठा प्रश्न आहे की इतक्या फास्ट हे फेरफार कसे पडले आणि खरातचं प्रकरण उरणपर्यंत आलेलं आहे। ही गोष्ट फार धोकादायक आहे की अशा आणखी किती जमीन इथे घेतल्या असेल आणि म्हणून मला ह्या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी करायची आहे। मी इथले सरकारी अधिकारी असतील किंवा कोणी एजंट असतील, जमीन देणारे असतील, हा नक्की व्यवहार कितीने झाला आहे, कारण दाखवताना हे रेट कमी दाखवतात, म्हणजे रेडी रेकनरच्या पण कमी दाखवतात, कारण का ते भाव वाढू देत नाहीत। आमच्या लोणामध्ये पण ते पाहिलं आम्ही, 3 ते 4 लाखांनी खरेदी करतात, पण जमिनीचा भाव 7 ते 10 कोटी रुपये आहे इथला आता मार्केट रेट, कारण रेल्वे स्टेशन आहे, विमानतळ आहे आणि बंदर आहे JNPT, यामुळे जमिनीचे भाव वाढलेले आहेत। आता ज्या दिवशी खरातला अटक करण्यात आली त्याच दिवशी आहे तिथे रजिस्ट्रेशन कल्पना खरातच्या नावावर झालेलं आहे। पोलिसांचे लेखी तेव्हा ती फरार होती। हो, पोलिसांच्या लेखी जर फरार होती तर मग इथे सही नक्की कोणी केली, त्यांच्या वतीने खरेदी झालं कसं झालं, तर फेरफार कसे पडले? आम्ही जर 7-12 काढायला गेलो तो तलाठी तहसीलदार इथे लक्ष देत नाहीत। आम्ही इथल्या गावठाणाचा प्रश्न घेऊन तहसीलदारांकडे जातो उरणच्या, ते साध्या नोंदी घेत नाहीत, पंचनामे घेत नाहीत। मग ह्यामध्ये नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार झालाय, या सगळ्या अधिकाऱ्यांची, प्रशासनाच्या आणि इथल्या दलालांची ईडी चौकशी व्हावी, कारण हे प्रकरण 100 कोटीच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ईडी चौकशीची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आणि ते करत नसतील तर इथे आम्ही मोठं आंदोलन करू हे पण सांगतो। सरकार जमीन लुटीसाठी खरात आणि सरकारचे अधिकारी किंवा मंत्रिमंडळे एक आहेत, हे राजकीय नेते खरातच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतात का, हा मोठा संशोधनाचा विषय आहे। आणि म्हणून जेवढ्या बाबांनी इथे जमिनी खरेदी केल्या असतील ते बाबा, खरात बाबासारखे नाशिकचे असू दे, रायगडचे असू दे, कोकणातले असू दे, यांची चौकशी झाली पाहिजे। या बाबांना जमिनी लागतात कशा, यांच्याकडे पैसा येतो किती आणि तो कुठे जातो हे जनतेला कळलं पाहिजे। विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।